अच्छा, आले का तुम्ही लोक? तो चलिए शुरू करते हैं। मी तुमचा होस्ट प्रज्ञेश, स्वागत आहे तुमचं कलाकार पॅडी ब्लॉग्स मध्ये। तर नेहमीप्रमाणे हा एक व्लॉग नाहीये, हा बॉक्स तुम्ही बघताय। मला पण तुमच्यासारखीच खूप जास्त एक्साइटमेंट झालीये टू चेक व्हॉट इज इनसाइड दिस बॉक्स। तुम्ही चॅनल वरती नवीन असताल तर नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही कोणताही पार्ट मिस नाही करणार। ही आहे मेड अप इन इंडिया, एक अर्गोनॉमिक चेअर, ब्रँडचं नाव आहे वर्गो। मी तुम्हाला ही चेअर असेंबल करून दाखवणार आहे, मी ह्याचे रिव्ह्यूज देणार आहे तुम्हाला, तर तुम्ही कशा प्रकारे ह्याला यूज करायला। चेअर कोण यूज करायला शिकवतं यार, तुम्हाला माहिती आहे चेअरवरती बसायचं, खाली त्याला व्हील्स आहेत, पूर्ण रूम मध्ये फिरा, पूर्ण गावभर फिरा, कोण तुम्हाला काही बोलणार नाहीये। विदाउट वेस्टिंग मच टाइम लवकर आपण या बॉक्सला खोलूया आणि चेक करूया या बॉक्समध्ये त्यांनी काय काय पाठवलंय। ह्या बॉक्समध्ये तसे पूर्ण ॲक्सेसरीज आहेत। बाहेरून तर हा बॉक्स सुपर एक्साइटिंग दिसतोय। त्यांनी इथं तुम्ही बघू शकता, इथं खाली मेड अप इन इंडिया लिहिलंय आणि ह्या साईडला त्यांचं ब्रँड नेम वगैरे तुम्ही बघू शकता। एकदम प्रॉपर पॅकेजिंग आलेली आहे यासोबत। तर लवकर आपण चेक करूया किती कम्फर्टेबल ही चेअर। तर लेट्स ओपन दिस बॉक्स गाइस। अरे आप भी हो जाएगा रे, आप भी ठीक करके देता हूं। तर हा बॉक्स जो आलेला आहे मित्रांनो, एकदम प्रॉपर सील केलेलं आहे, कुठलाही पार्ट कुठेही डॅमेज नाहीये। मी ऍक्च्युली ही चेअर Amazon वरतून ऑर्डर केली होती। आता बघूया, बॉक्सला तर खोललेलं आहे मी, तर ह्याला आपण थोडा वेळ साईडला ठेवूया। हा त्याचा आर्मरेस्ट आहे, जो आपण त्यावरती असा हात ठेवतो तो वाला आर्मरेस्ट आहे हा। बघू शकता तुम्ही त्याचे व्हील्स आहेत जे पूर्ण प्रॉपर मेटॅलिक आहे, एकदम प्रीमियम फिनिशिंग आहे, त्याला पण एकदम प्रॉपरली पॅक करून दिलंय। तर त्याला आपण तात्पुरतं साईडला ठेवूया। आर्मरेस्ट आहे त्याचा, जो की ऍडजस्टेबल आर्मरेस्ट पण येतो यासोबत, ते सेकंड वाला आर्मरेस्ट, कारण नक्कीच तुम्ही एकाच जागेवरती हात नाही ठेवू शकत। हा आहे आपला बेस, ह्यामध्ये बहुतेक त्यांचे पूर्ण स्क्रूज वगैरे दिलेले आहेत त्यांनी, हे त्याच्या बेसला लावायच्यासाठी आहे। हे मला नाही माहिती अरे, दोन काय आहे, कॉफीचा मग आहे का हा? चीयर्स गाइस। तर बेसिकली गाइस, ही जी चेअर मी ऑर्डर केली आहे ती आहे ब्लॅक अँड रेड कलर मध्ये। तुम्हाला मी पूर्ण असेंबल करून दाखवणार आहे। ही चेअर अशी दिसणार आहे, जेव्हा आपण असेंबल करेल त्याला ती अशी दिसणार आहे। तर ह्यामध्ये पूर्ण मॅन्युअल सुद्धा दिलेलं आहे, फर्स्ट पासून ते लास्ट पर्यंत पूर्ण चेक करू शकता। पेपर सुद्धा आलाय, ह्यामध्ये पूर्ण लिहिलेलं आहे, म्हणजे जर का तुम्हाला ट्रान्झिटच्या टायमिंगला किंवा ज्या वेळेस तुमचं पॅकेज डिलिव्हर होतं त्या टायमिंगला तुम्हाला काहीही इश्यू वाटला तर त्यासाठी हे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। तुम्ही चेक करा, तुम्हाला काहीही वाटलं रिटर्न अँड रिफंड करू शकता। सुपर इझी प्रोसेस। पूर्ण गोष्टी मी ओपन केलेले आहेत, एक लास्ट वाला राहिलंय ते पण ओपन करूया। तर आता पूर्ण हे जे आहे ते बॅक सपोर्ट आहे त्याचा। हा बॉक्स आपण पहिले साईडला ठेवूया। बघू शकता पूर्ण बॉक्स मोकळा केलेला आहे आपण, काहीच नाही या बॉक्समध्ये, सर्व काढून ठेवलं आपण बाहेर इथं। तर ह्यामध्ये तो जो बॅक सपोर्ट आहे तो हा वाला आहे, बघू शकता इथं असं रेड कलरचं दिसतंय। हा त्याचा बेस आहे, हे त्याचे लेग्स आहेत, हे त्याचे आर्मरेस्ट आहे आणि हे नाही माहिती आपल्याला काय। तर हे बघू शकता इथं त्यांनी युजर मॅन्युअल पण दिलंय। ह्याच मॅन्युअलच्या हिशोबाने आपण चेअर असेंबल करणार आहे। तर पहिले तरी ह्यावरती लिहिलंय की तुम्ही त्याचा बेस जो आहे तो पूर्ण लावून घ्या, म्हणजे तुम्हाला इझी पडेल। आणि हे जे आहे ते एकदम लास्टला लावायचे, म्हणजे आपली चेअर डायरेक्ट वर्किंग कंडिशन मध्ये असेल। या बॉक्समध्ये पूर्ण स्क्रूज वगैरे असतील, तेच असणार आहे मला तर असंच वाटतंय। तर खोलूया या बॉक्सला। अच्छा, ह्यामध्ये फक्त स्क्रूज नाहीये, तर ह्यामध्ये ह्याचं जे खालचं सपोर्ट आहे हे इथं लागणार आहे आय गेस। येस, करेक्ट, एकदम परफेक्ट बसलेलं आहे हे इथं। हा जो पूर्ण बेस आहे त्याचा तो असेंबल करूया आणि मग त्याचा वरचा पार्ट असेंबल करूया गाइस, ठीक आहे। हे जे दोन नट्स दिसतात हे असे एकमेकांना हरामी हो बेटा। अच्छा, ह्यामध्ये पहिले लिहिलंय की तुम्ही हा वाला जो पार्ट आहे तो पहिले तुम्ही असेंबल करा, त्यानंतर हे वाला लावायचं आय गेस त्याला, मग त्यानंतर हे बहुतेक, आणि मग लास्ट वालं हे।
तर हे त्यामध्ये असं लावूया आपण तिन्ही पण एकदम इझिली, काही हार्डवर्क नाहीये, इझिली लावू शकता तुम्ही. सेकंड पार्ट मध्ये हे जे तुम्हाला 3 स्क्रूज दिसतात दोन्ही पण साईडला आहेत, हे जे त्यांनी हे तिन्ही पण खोलून घ्यायचं आहेत. मग त्यामध्ये आर्मरेस्ट लावायचे आणि मग हे त्या बेस वरती असेंबल करायचं. ठीक आहे भाई, इझी आहे रे हे, लगेच खुलतंय हे बघा. सहा स्क्रू होते, म्हणजे ह्या साईडला 3, ह्या साईडला 3, ते तिन्ही पण स्क्रू आपण खोललेले आहेत. हा वाला आर्मरेस्ट आपण त्याला लावणार आहे आता डायरेक्ट. चला एक वाला तर लावले ऑलमोस्ट. आता आपण त्याची सेकंड वाली साईड घेऊया. हे बघू शकता असं होणार आहे ते ज्यावेळेस तुम्ही लावता ते. तर हे पहिली बाजू झालेली आहे आपली, सेकंड वाली साईड लावून घेऊया. हे असं लागणार आहे गाईस. ते खूप इझी आहे, लिटरली तुम्ही 5 मिनिटांमध्ये ह्याला असेंबल करू शकता. खूप इझी आहे, लिटरली तुम्ही 5 मिनिटांमध्ये याला असेंबल करू शकता. तर मित्रांनो फायनली हे दोन्ही पण गोष्टी असेंबल केलेले आहेत आपण. तर हे साईडला ठेवूया. आता घेऊया लास्ट वाला पार्ट. त्यांनी कसं प्रॉपरली पॅक करून पाठवलंय. आता मी तुम्हाला खोलून दाखवतो. पूर्ण प्रीमियम फील देते. तुम्ही महागून पण बघू शकता. हा त्याचा हेडरेस्ट आहे जो की असं ऍडजस्ट पण होऊ शकतो, असं महागा पुढं. हा त्याचा लंबर सपोर्ट आहे जो तुम्ही ह्याला पण ऍडजस्ट करू शकता. तर ह्याला पण असेंबल करूया गाईज आपण. पहिले हे सगळं काढलेलं आहे मी. हे वाले खोलायचे आहेत आणि हे लावायचे आपल्याला ह्यामध्ये. हा झाला तिसरा वाला स्क्रू. हे 3 स्क्रूज आहेत. आता हे वाला जे आहे ते त्याच्या बॅक मध्ये अटॅच करायचं आहे. ते स्क्रू आपल्याला इथं लावायचे आहेत. तर ह्याला थोडं मला कष्ट करायला लागणार आहे कारण हे खूप जास्त हेवी आहे. तरी पण आपण ट्राय करूया गाईस. खूप हेवी आहे ही चेअर. हेवी म्हणजे हेवी ड्युटी बोलू शकता, रिलायबल बोलू शकता किंवा एकदम अफोर्डेबल पण बोलू शकता. अँड द बेस्ट पार्ट इज दिस इज मेड अप इन इंडिया. तो डेफिनेटली यू कॅन गिव्ह इट अ ट्राय गाईज. हा वाला त्याचा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट होतं त्याचं आर्मरेस्ट लावणं, जे की आपण लावलेलं आहे. कुठे गेला आर्मरेस्ट? अच्छा उलटा बघतोय मी. नाही अरे असंच आहे यार, काय करतोय मी. तर थर्ड वाला जो आहे, जो हा वाला पार्ट आहे त्याला ह्यामध्ये असेंबल करायचंय गाईज. हे जे तुम्हाला दिसतंय ठीक आहे, ह्यामध्ये त्याला असेंबल करायचंय. तर आपण त्याला डायरेक्ट असं लावूया. ही झाली आपली चेअर. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस चेअर. मला खूप जास्त आवडली आहे ही चेअर. बघू शकता त्याला असं हेडरेस्ट सुद्धा आहे, जे की तुम्ही असं पूर्ण प्रॉपर टेकून माग आरामशीर तुम्ही काम करू शकता. तर हे जे आर्मरेस्ट आहे तो पण ऍडजस्टेबल आहे. हे जे माग तुम्हाला हे दिसतंय ठीक आहे, हे पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता. असं हा वाला जो लिव्हर आहे त्याने हाईट कमी जास्त होते. असं वरती केलं की त्याची हाईट वरती जाणार आहे, खाली केलं की त्याची हाईट खाली येणार आहे. तर फायनली मित्रांनो दिस इज टाइम टू रिव्ह्यू दिस चेअर. ऑलमोस्ट 1 आठवडा झालेला आहे मी ही चेअर यूज करतोय. लॉंग आवर्स साठी सुद्धा काम केलेलं आहे यावरती. नाही हे नाही, क्लायंटचे जे काही काम असतील किंवा वर्क फ्रॉम होम असेल ते जर का तुम्ही करताय तर तुम्ही नक्की ही चेअर परचेस करू शकता मित्रांनो. जर का तुम्हाला ही चेअर परचेस करायची आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. मी पण Amazon वरतूनच परचेस केली होती, तुम्ही पण तिथून करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, चेक करा. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.